मी राजेश शाह, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचा गेले 25 वर्षांपासून वरिष्ठ उपाध्यक्ष आहे आणि तसंच पुणा मर्चंट चेंबरचा माजी अध्यक्ष. 25 मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीने एक सर्क्युलर काढून सन 2022 पासून व्यापाऱ्यांवर आणि इतर व्यवसाय करणाऱ्या सगळ्या व्यावसायिकांना युजर चार्जेस 1% भरावा असं एक सर्क्युलर निवेदन काढलेलं आहे. गेल्या 3-4 दिवसापासून व्यापाऱ्यांनी तीव्र याच्यावर आंदोलन केलेलं आहे. व्यापाऱ्यांमध्ये खूप तीव्र रोष आहे की या पद्धतीने सर्क्युलर मार्केट कमिटी काढू शकत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या युजर चार्जेसमुळे जे काय कृषी उत्पन्न बाजार समिती गेले 40-45 वर्षापासून आम्ही या बाजारात व्यापार करत आहोत ती दिवसेंदिवस संपत चाललेली आहे. बाहेरचे व्यवसाय वाढत चाललेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये अजून जर कुठला असा चार्ज आला तर अजून या बाजार संपतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हे युजर चार्जेस कशासाठी हवा आहे. एवढं मोठं सेसचं उत्पन्न असताना कृषी उत्पन्न बाजार समितीने का काढलं हे समजत नाही. व्यापाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे. कालच व्यापारी परिषद खूप सुंदर झालेली आहे. 5 जूनपासून संपूर्ण व्यापारी आवक ही आम्ही इथं थांबवायचा निर्णय घेतलेला आहे. शेतकरी कुठलीही आवक थांबणार नाही. शेतकऱ्यांच्या आवका चालू राहतील. व्यापारी आवका बंद करू. व्यापार आमचे दिवसेंदिवस असेही कमी होत चाललेत. कृषी उत्पन्न बाजार समितीने जे ठरवलेलं आहे त्यात आमचा विरोध आहे आणि या आवका बंद झाल्यामुळे अजून इथले व्यापार संपतील. कृषी उत्पन्न बाजार समितीने उलट इथले व्यापार कसे वाढतील ह्याची काळजी घेऊन जो आता बाहेर व्यापार होत चाललेला आहे तो कसा थांबेल ह्याच्यावर लक्ष न घेता इथला व्यापाऱ्यांना जो त्रास दिला जातो त्याची अजून भर केलेली आहे. माझं स्पष्ट मत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीने सर्क्युलर परत घ्यावा. अन्यथा 5 जूनपासून सर्व आवका बंद होतील. मंत्री महोदयांनी भेटण्याची वेळ पुणा मर्चंट चेंबरच्या पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे. त्यामध्ये काही योग्य निर्णय लागला तर चांगली गोष्ट आहे. अथवा हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात व्यापारी छेडतील आणि याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो व्यापारी याच्यात सामील होणार आहे. या बंदमध्ये फक्त व्यापाऱ्यांचा विरोध आहे असं नाही आहे. हमाल कामगार, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, माथाडी कामगार या सगळ्यांचा विरोध आहे आणि अशा पद्धतीने काही चुकीचे कायदे येतात ह्याला संपूर्ण महाराष्ट्रात विरोध होणार आहे. म्हणून आमचं नम्र निवेदन आहे पणन मंत्री यांना की हे जे कुठलं सर्क्युलर पणन संचालकांनी 25 मे रोजी काढलेलं आहे ते त्वरित माघारी घ्यावा किंवा याचं कायमस्वरूपी बंद करावं. धन्यवाद. माझं नाव गोरख मेंगडे. मी अमल पंचायतीचा अध्यक्ष म्हणून आता कार्यरत आहे. हे जे मार्केट कमिटीने किंवा सरकारने निर्णय घेतला आहे 1% दरवाढ आवकवरती करण्याचा, तर त्याच्यात अनेक वेळा व्यापारी आणि मार्केट कमिटी सगळे जे संचालक आहे त्यांनी त्याचा बाजाराचा विचार करावा. जर त्यांनी असं आवकवरती बंदी केली तर बाजारांवरती परिणाम होणार आहे आणि त्या परिणामाची आमचे जे अंगावरती काम आहे तर त्या आवक बंद झाल्यानंतर उपासमार सुरू होणार आहे. तर त्यांनी मीटिंग घेऊन त्याचा योग्य ते निर्णय करावा जेणेकरून बाहेरच्या उपनगरात माल जातो त्यांना काय त्याचा त्रास नाही आहे आणि बाजारपेठेमध्ये जे आहे त्याला त्रास झाल्यानंतर आवक जर बाहेर गेली तर ह्या बाजाराचे एकदम काम कमी होणार आहे आणि आमच्या कामगारावर त्याचा परिणाम होऊ नये ह्याच्याकरता बाजार समितीने मीटिंग घेऊन त्याचा फेरविचार करावा असं आम्हाला अंमल पंचायतीच्या वतीने वाटते. 1400 ते 1500 कामगार इथं बाजारात काम करतात. आपल्या ह्याच्यात तोलणार, महिला भगिनी आहेत, वारणार किंवा दुकानातले कामगार मिळून तसे आमचे 2000 कामगार आहेत. त्याच्यावरती हा परिणाम होणार. म्हणजे जर आवकच नाही झाली, जो दुकानातला माल आहे तो जाचपर्यंत काम चालन आणि त्याच्यावरती कोरोनामध्ये जसं बंद झालं तर त्याच पद्धतीने काम चालन. तर असं काय एकदम कडक निर्णय न घेता सरकारने त्याचा फेरविचार करावा आणि त्यांना न्याय द्यावा. त्यांनी आता जर आंदोलन केलं तर त्या आंदोलनाला आम्हाला पाठिंबा म्हणूनच जाहीर करायला लागतो. कारण का बाजार चालला तरच आम्हाला त्याचं म्हणजे कामाचे पैसे मिळतात. आम्ही पगारी नसल्यामुळं अंगावर काम आहे आमचं माथाडी कामगार म्हणून. दुसरे काय कुठले पैसे असे दुसऱ्या कामाचे नसतात. आवक व जावक आणि आवकच आली नाही तर ते काम बंद झाल्यासारखंच आहे. तर व्यापाऱ्यांना त्यांनी मीटिंग बोलवून त्याच्यावरती फेरविचार करावा असंच आमचं अंमल पंचायतीच्या वतीने कामगाराच्या वतीने म्हणणे आहे आमचं.